जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते जगते तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घेऊया मुझे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहा शरीर रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय 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 पुत्रा. जय 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 बाबा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. तुझी मात्र आशा. तुझी मात्र आशा. थँक्यू. सुंदरशा गीतांबद्दल आपण देवाबद्दल मनापासून आभार मानूया. थँक्यू सिस्टर. सुंदरशा आवाज बरोबर नाही. आवाज हॅलो, आवाज बरोबर येत नाही. आवाज येतो का माझा? नाही ना, मध्ये ब्रेक होतोय ब्रदर. हा आहे, येतो येतो बरोबर. हॅलो, हा येतो बरोबर. या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं स्तवन करूया की आणि या सुंदर अशा गीतांबद्दल आपण देवपित्याचं मनापासून आभार मानूया. गेले 3-3.5 महिने प्रभूने अशा प्रकारे आपल्या सर्वांना रोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये त्याच्या पायाजवळ बसण्यासाठी जी कृपा पुरवली, वेगवेगळ्या दासांच्या करवी तो आम्हाशी बोलत आहे, त्याबद्दल त्या प्रभूचं मनापासून आपण आभार मानूया. आणि यावेळेस आज आपल्यामध्ये प्रभूचे सेवक औरंगाबाद या ठिकाणावरून
बंधू सुनील अल्बर्ट आहेत, ते देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतील. मी विनंती करतो बंधू सुनील अल्बर्ट अंकल यांना की देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. अंकल माईक अनम्यूट करा. सुनील अल्बर्ट अंकल या. आपण परमेश्वरास आज संध्याकाळबद्दल मनापासून धन्यवाद देऊया आणि आपलं पवित्र शास्त्र हाती घेऊन या वेळच्या अभ्यासाकरिता उत्पत्ती त्याचा 21वा अध्याय आणि त्यातील शेवटचं 33वं वचन वाचण्याकरिता आपण लक्ष देऊया. उत्पत्ती 21 आणि 33. जेनेसिस चॅप्टर 21 वर्स 33. मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. प्रभूचा विपुल आशीर्वाद त्याच्या वाचलेल्या वचनांवर असावा. देवाची ओळख म्हणजे माझी पारख. जितकं मी त्याच्या ओळखीमध्ये वाढतो तितकं माझी पारख होते आणि जितकी माझी पारख होते खरं पाहता तितकं माझं परिवर्तन होतं आणि जितकं माझं परिवर्तन होतं तितकं माझ्या ख्रिस्ती जीवनातील परिपक्वता निदर्शनास येते. बघा ना, अब्राहम 12व्या अध्यायामध्ये आपल्या प्रभूच्या बरोबरच्या प्रवासास काही ठाऊक नसताना त्याने सुरुवात केली. 11व्या अध्यायाच्या शेवटीच आपण ते वाचतो, परंतु 12व्या अध्यायामध्ये पुन्हा परमेश्वराने त्याला दर्शन दिले आणि त्याला आपले पाचारण दर्शविले. आणि त्या अब्राहमाच्या बाबतीत आपण वाचतो, त्याला ठाऊक नसताही विश्वासाने त्याने परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करत आज्ञापालन करण्यास तो तयार झाला. प्रिय विश्वासणाऱ्या बंधू बहिणींनो, ज्या प्रभूला आपण कधी पाहिलं नाही त्याची सुवार्ता ऐकली आणि आपण ख्रिस्ती जीवनाची वाटचाल सुरू केली. पेत्र म्हणतो त्याप्रमाणे ज्याला आम्ही पाहिले नाही तरी आम्ही त्याच्यावर प्रेम करीत आहोत. प्रभूने आपल्या एका शिष्याला स्मरण करून दिलं होतं, जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. कारण तो म्हटला होता, जोपर्यंत मी माझ्या नेत्रांनी पाहणार नाही, माझ्या बोटांनी चाचपणार नाही, माझा हात त्याच्या कुशीत घालणार नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. असं न होवो, त्याच्या नावाच्या अगोदर जे शब्द जोडले जातात, अविश्वासू थोमा म्हणून, जेव्हा कधी मी विचार करतो मला आश्चर्य वाटतं, कारण याच थोमाचा उपयोग महान परमेश्वराने करून सुवार्ता भारतामध्ये आणली. सुवार्ता तुमच्याकडे माझ्यापर्यंत आली. परंतु तो अविश्वासू थोमा म्हटलेला प्रभूसाठी रक्तसाक्षी झालेला आपल्याला आढळतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या भयंकर अशा महामारीच्या दिवसामध्ये आपण जगत असताना हे एक वचन आपण वाचलं अब्राहमाच्या जीवनातील, आणि त्याच्या जीवनात त्याला आपल्या देवाची नाविन्याने एक ओळख पटवलेली आपल्याला आढळते. आणि ते नाव तो त्या ठिकाणी घेत आहे. मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे, आता अंडरलाईन करा, सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. प्रार्थना सगळेच करतात, परंतु प्रार्थना करताना देवाचे एक एक नाव, त्या नावाच्या द्वारे देवाची होत असलेली ओळख, त्या नावातून देवाचं कळत असलेलं चरित्र, स्वभाव, दर्शन ज्यांना अनुभवास मिळतं ते धन्य.
कारण इथे ही त्याची पहिली वेळ नव्हती आणि ही त्याची शेवटची पण वेळ नव्हती. त्याच्या जीवनातील ही एक टप्प्याची वेळ होती. तुम्ही तिथून सुरुवात करा जिथून त्याने आपल्या प्रवासास म्हणूया ख्रिस्ती जीवनात सुरुवात केली. टप्प्याटप्प्याला परमेश्वराने आपल्या नावाचा नाविन्याने त्याच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये ओळख पटवून दिली, परिचय करून दिला, दर्शन दिलं. आणि विश्वासाने ह्याने ते एक एक शब्द आपल्या जीवनात पक्के धरले आणि पक्के धरून विश्वासाने संपन्न होऊन तो पुढे जात असताना साहजिक आहे, मनुष्य आहे, पाय घसरला, खाली गेला, वर आला, म्हणजे मिस्रात गेला, मिस्रातून परत बाहेर आला. सगळ्या परिस्थितीच्या उंच सखल अनुभवातून तो जाताना आपण पाहतो. अभिवचनाच्या पुत्राची वाट पाहत 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 थकला. शेवटी देहाचं स्वरूप तिथे दिसून आलं. मनाला वाटलं ते करून वाट पाहण्याच्या ऐवजी इश्माईलास पुढे आणलेलं आपण पाहतो आणि म्हणे, देवा मला वाटतं तुझ्याकडनं हे सगळं होऊ शकत नाही. या सगळ्या परिस्थितीतून जाताना मला हे कठीण वाटतं, म्हणून हा जो इश्माईल आहे ह्यालाच तू आशीर्वाद दे. अगोदर घरच्या सेवकाला आणलं, देव म्हणे नाही. नंतर इश्माईलाला आणलं, देव म्हणे नाही. मग देवाने स्पष्ट करून त्याला सांगितलं होतं, बायको सारा हिच्याद्वारे जो पुत्र मी देईल त्याच्याद्वारे आकाशातील ताऱ्यांइतकी आणि समुद्राच्या वाळू इतकी संतती मी तुला देईल. निसंतान जाणारा, दुःखातून परिस्थितीतून विपरीत अनुभवातून जाणारा, आता काय म्हणतो, सनातन देव परमेश्वर. मूळ भाषेमध्ये तो शब्द आहे ELOLAM, एल ओलॅम, सनातन देव परमेश्वर. मराठीमध्ये फार भाषांतर केलंय. म्हणजे अनादी काळापासून अनंत काळापर्यंत असणारा देव, ज्याच्यावर वेळेचं नियंत्रण नाही, वेळेचं बंधन नाही. तो वेळेच्या पकडे कार्य करू शकणारा देव आहे. वेळेच्या मर्यादामध्ये तो कधी बांधला जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण या जगामध्ये मनुष्य मात्र आहोत आणि अब्राहमासारखे आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळ येतात, अनेक वेळ प्रसंग येतात. आपण सर्व वेळेच्या मर्यादेमध्ये बांधलेले आहोत. आपल्या आयुष्याचे दिवस मोजलेले आहेत. नसतील तर आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणूया, हे परमेश्वरा, मला माझ्या आयुष्याचे दिवस मोजण्यास शिकव. या सगळ्या गोष्टी होत असताना माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, कृपा करून लक्षपूर्वक ऐका. इथे तो देवाची नाविन्याने ओळख करून म्हणत आहे, सनातन देव परमेश्वर, एल ओलॅम. त्याच्या बाहेर असलेल्या देवाने वेळेच्या पलीकडचं कार्य त्याच्या जीवनात केलं. हे कार्य देवाने त्याच्या जीवनात केव्हा केलं? देवाची नाविन्याने ओळख त्याला कशी पटली? मला हा शास्त्रभाग इतका आवडतो की मी काय सांगू. कारण या एका त्याच्या देवाच्या परिचयाबद्दलचा उल्लेख ज्या ठिकाणी करत आहे त्या ठिकाणाला बेरशेबा म्हणून म्हटलेला आहे. त्याचा अर्थ तेच त्याच्या अगोदरच्या वचनात दिलेला आहे, शप्तेची विहीर म्हणून. ती शप्तेची विहीर, ते बेरशेबा ह्या ठिकाणी आल्यानंतर अब्राहमाच्या जीवनातील स्वतःची पारख करत असतात आणि त्या ठिकाणी ती पारख करत असताना जे विश्रांतीचं ठिकाण देवाने त्याच्या जीवनात दिलं होतं, जवळजवळ 25 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, या उंच सखल अनुभवातून गेल्यानंतर, दुःखातून, त्रासातून, प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतर, अनेक पेच प्रसंग आणि परीक्षा प्रसंग आपल्या जीवनांना तोंड दिल्यानंतर आता परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये बेरशेबा दिलं होतं. आणि असं ठिकाण ज्या ठिकाणी अब्राहमाने 2 कृती केलेल्या आपण वाचतो. एक, त्याने त्या ठिकाणी वृक्ष लाविला. 2, त्याने त्या ठिकाणी प्रार्थना केली. Planted a grove and he prayed a prayer. These two things are very significant. ये 2 बातें
इब्राहिम के जीवन से बहुत मायना रखने वाली है। एक, उसने पेड़ को लगाया, दो, उसने प्रार्थना की। या ज्या दोन गोष्टी अब्राहमाने त्या ठिकाणी केल्या आणि करण्याच्या मागे देवाचा नवीन परिचय, ओळख त्याला झालेली। कारण ह्या मागे जे काही त्याने ते केलं ते त्याने सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने केलं। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही आणि मी पण आपल्या यात्रेत पुढे जात असताना या उंच सखल प्रतिकूल परिस्थितींना, परीक्षा प्रसंगांना तोंड देत पुढे जात असताना त्या देवाचा हात पाहणं, त्या देवाचं कार्य ओळखणं, त्या देवाचा नवीन परिचय होणं आणि त्याद्वारे आपलं परिवर्तन होऊन परिपक्वतेपर्यंत आपण जात असलेलं, याचा अर्थ काय बरं? जेव्हा अब्राहमाच्या जीवनात या सर्व परिस्थितीनंतर हे 20व्याचं ठिकाण देवाने त्याला दिलं। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, 20व्याचं ठिकाण त्याने आपल्या जीवनामध्ये एक विशेष जबाबदारीचं ठिकाण केलेलं आपल्याला आढळतं। It's an interesting thing to notice. After a long time of journey in the life of Abraham, when God gave him the rest, आणि तेच प्रभूचं आपल्याला अभिवचन आहे काय? प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा तर तुम्हाला काय मिळेल? फक्त तारणच नव्हे तर तारणाबरोबर विसावा देखील मिळेल। अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, प्रभूच्या मागे जाणाऱ्यांना जो विसावा प्रभू देतो, त्या विसाव्याचा अनुभव त्याच्या जीवनात परमेश्वराने त्याला इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर दिला तर खरा, परंतु महत्वाची बाब काय माहितीये? 20व्याचं स्थान अब्राहमाने विशेष जबाबदारीचं स्थान केलेलं आढळतं। ही टर्न द प्लेस ऑफ रेस्ट टू अ प्लेस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। अपने जीवन में ये विश्राम का स्थान इब्राहिम ने एक बड़े उत्तरदायित्व को निभाने का स्थान बनाया। परमेश्वराची ओळख ज्यांना पटते ते आपल्या स्वतःची जीवनाची पारख करतात, म्हणजे त्याने दिलेल्या आशीर्वादांचा अनुभव घेऊन जगत असताना, त्या परिपक्वतेमध्ये ते वाढत असताना अब्राहमाने या ठिकाणी केलेल्या 5 कृती तुमच्या आणि माझ्या जीवनात पण असाव्यात। सर्वप्रथम म्हणे त्याने वृक्ष लाविला। आता वृक्ष म्हटला तर त्यामध्ये काय एवढं मोठं ब्रदर? इंग्रजीमध्ये तो शब्द आहे अँड ही प्लांटेड अ ग्राव। मराठीमध्ये त्याचं भाषांतर करून आपल्याला सांगितलं आहे आणि त्याने नाव दिलंय एशेल वृक्ष लाविला। त्याला माहित नव्हतं काय? आपल्यालाही माहित नाही हे काय, कारण हा वृक्ष कधी आपण पाहिला नाही, परंतु शास्त्र वाचणाऱ्यांना पटकन कळून चुकेल की हा जो वृक्ष त्याने लाविला, प्रथमतः इथे त्याचा उल्लेख केलेला आहे, शास्त्रामध्ये नंतर पुन्हा 2 वेळा त्याचा उल्लेख केला आहे, आणि ज्या ज्या वेळी या एशेल वृक्षाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे तो एका विशेष उद्देशाने केलेला असा आपल्याला आढळतो। अब्राहमाच्या जीवनात हे 20व्याचं ठिकाण त्याने कसं एका विशेष जबाबदारीचं ठिकाण केलं, यातील सुरुवातीला 5 बाबी सांगू इच्छितो। सर्वप्रथम असं आपण वाचतो, मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली। दुसऱ्या शब्दामध्ये त्याने आपल्या पहिल्या जबाबदारीला त्या ठिकाणी पार पाडलेलं आढळतं। कोणती बरं? The place of rest, when he turned to a place of responsibility, number 1, he made it a place of worship. सर्वप्रथम त्याने ते ठिकाण उपासनेचे ठिकाण केले, कारण इंग्रजी भाषेमध्ये तो शब्द असा दिला आहे, and he called upon the name of the Lord God. त्याने आपला देव परमेश्वर याच्या नावाला धावा केला, ध्यास केला, मनन केलं, विचार केला, उपासना केली, आराधना केली। परमेश्वराच्या नावाचं स्मरण करणारा सर्वप्रथम आपल्या जीवनात परमेश्वराने केलेल्या सर्व उपकारांचं पहिलं श्रेय, पहिला मान, पहिलं गौरव, पहिली महिमा आपल्या उपासनेच्या द्वारे अब्राहम बेरशेबा या ठिकाणी देत असलेला आपल्याला आढळतो। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या ख्रिस्ती जीवनामध्ये
ही उपासना, ही आराधना, ही फार 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 महत्वाची. ती पहिली गोष्ट का सांगू इच्छितो इथे, ती ह्यासाठी, इंग्रजीमध्ये तो शब्द म्हटला आहे म्हणून, अँड ही कॉल्ड अपॉन द नेम ऑफ द लॉर्ड. त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला. हे कसं आपल्याला त्याच्या जीवनातील एक महत्वाचं आध्यात्मिक दृष्टिकोन दर्शवितं. शास्त्र उघडतच आपल्याला कळून चुकतं. उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्या आईवडिलांकडनं शिकलेला हाबेल याने जर पहिलं कृत्य कोणतं केलं म्हणून उल्लेख केला असेल, तर त्याने परमेश्वर देवाजवळ येऊन त्याला अर्पण आणलं म्हणून म्हटलेलं आहे. परमेश्वराचा आदर केला म्हणून म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याने केलं म्हणून म्हटलेलं आहे. त्याने परमेश्वराच्या नावाचा ध्यास केला, मनन केलं, आराधना केली, अर्पण आणलं. आणि म्हणून तिथे उल्लेख काय केला तुम्ही वाचला का? लक्षपूर्वक तो शास्त्र भाग बघा. कारण तिथे असं म्हटलं आहे, आणि परमेश्वर देवाने हाबेल आणि त्याचे अर्पण, आय लाईक दॅट, याचा स्वीकार केला. आणि परमेश्वर देवाने काईन आणि त्याचे अर्पण यांचा नकार केला. माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण प्रभूजवळ काही आणतो, जेव्हा प्रभूचं स्मरण करतो, लक्षात घ्या, परमेश्वर आपल्या उपासनेच्या अगोदर आपल्याकडे पाहत असतो. आता अब्राहमाकडे जर पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या या आशीर्वादाचं स्मरण करून, आतापर्यंत त्याच्या जीवनाचं परीक्षण करून परमेश्वर किती संतुष्ट झालेला होता. प्रत्येक परीक्षेमध्ये अब्राहम कसा उत्तीर्ण होऊन परमेश्वराला प्रसन्न करणारा ठरलेला होता. आणि म्हणून परमेश्वर देव प्रत्येक वेळी त्याला एका नाविन्याने स्वतःच्या नावाची ओळख, परिचय करून देत असलेला आपल्याला आढळतो. आणि तीच बाब आपल्या आणि तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनात होत असते. जितकं आपण प्रभूला आपल्या जीवनात आदर करीतो, त्याचं स्थान त्याला देतो, तितकं प्रभू त्याची नाविन्याने आपल्याला ओळख करून देतो. आणि त्या ओळखीमध्ये जेव्हा आपण वाढत जातो, तेव्हा आपले परिवर्तन होते. आणि त्या परिवर्तनातून आपली परिपक्वता दिसून येते. सर्वात प्रथम या ठिकाणी जर हाबेलाने आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार करून परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला आपण पाहतो, त्याचा स्वीकार केलेला आपण पाहतो. परंतु दुष्टाला ते आवडलं नाही. त्याने आपल्या भावाचा खून केला आणि त्याचे रक्त आजही ओरडत आहे. आणि त्या रक्ताचं स्मरण करत थोडं पुढे तुम्ही येऊन वाचाल तर तिथे काय वाटतं आपल्याला? आता काही सगळं संपलं का? तो 4था अध्याय उत्पत्तीचा फार महत्वाचा. कारण त्या 4थ्या अध्यायामध्ये 2 प्रकारचे मार्ग आपल्या समोर पुढे जात असलेले आढळतात. असे की जे स्वविचाराने, स्वकृत्यांनी, स्वविचाराने, स्वमार्गाने पुढे जाणारे असे कायनाचा स्वभाव दर्शवितात. 2 दुसरे असे की जे दुःखात, त्रासात, विपरीत परिस्थितीत देखील प्रभूचा, वचनाचा, सत्याचा आदर करून हाबेलाचा मार्ग दर्शवितात. हाबेलाचा मार्ग आपल्याला वाटेल त्या ठिकाणी या दुष्टाच्या द्वारे संपुष्टात आला. ना, त्याचे रक्त आजही ओरडत आहे असं म्हटलेलं आहे. खरं त्याचा अर्थ असा, कारण हाबेलाचं कृत्य त्या ठिकाणी परमेश्वराने संपू दिलं नाही. तर तुम्ही कृपा करून माझ्याबरोबर थोडं पुढे वाचलं तर आपल्याला आढळेल हाच वाक्प्रचार आपण उत्पत्ती त्यातील त्या 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये जर वाचलं तर असं दिलं आहे. ऐका, उत्पत्ती 4:26, जेनेसिस 4:26. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले. आता अंडरलाईन करा. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा करू लागले. मराठीमध्ये लिहिलं आहे, प्रार्थना करू लागले. And then men began to call upon the name of the Lord God. When did men began to do that? केव्हा मनुष्यांनी हे करण्यास सुरुवात केली? हा 4था अध्याय वाचल्यावर कळून चुकेल. सत्याचा घात करणारे, सत्याचा अपमान करणारे, सत्याचं निर्मलन करू पाहणारे, स्वतःच्या गोष्टींना पुढे नेऊ पाहणारे, कायनाच्या मार्गाने चालणारे, त्यांना त्या दुष्टाचं असं म्हटलेलं आपल्याला आढळतं. परंतु परमेश्वराचं कार्य तिथे संपलं नाही. जेव्हा सगळे लोक स्वइच्छेने, स्वमार्गाने, स्व विचाराने चाललेले होते, देवाचा त्यांनी अवहेर केलेला होता, पाठ केलेली होती, आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगत होते, अशा वेळी देवाने शेथाला आपल्या आशीर्वादाने आशीर्वादित करून जो पुत्र दिला. आणि त्याच्या काळापासून काय झालं? लोक परमेश्वराच्या नावाचा धावा करू लागले. त्या काळापासून लोक
म्हणजे असा काळ की जेव्हा सगळं विपरीत आणि उलट होतं. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ज्या काळामध्ये, ज्या युगामध्ये आपण जगत आहोत तो काही वेगळा नाहीये. आपल्या आजूबाजूला सगळे नकारणारे आहेत, उलट बोलणारे आहेत, आपल्यावर आरोप लावणारे आहेत, आपली निंदा करणारे आहेत, आपल्यावर हसणारे असे आहेत. अशा सर्व विपरीत परिस्थितीत देखील जर आपण हा स्वभाव अब्राहमाप्रमाणे आपल्या जीवनात दर्शविला तर देवाचा किती आशीर्वाद आपल्या जीवनात. मला पुढे जाऊन एवढं मात्र सांगू द्या, जेव्हा त्या विसाव्याच्या बीरशेबा या ठिकाणी परमेश्वराने त्याला आणलं, त्याने ते विसाव्याचं ठिकाण विशेष जबाबदारीचं ठिकाण केलं. आणि पहिली जबाबदारी कोणती पाडली? आपली आध्यात्मिक वृत्ती त्याने दर्शविली. परमेश्वराचा आदर करण्याचं ते ठिकाण त्याने केलं. ते त्याने उपासनेचं ठिकाण असं केलं. उपासना परमेश्वराच्या बाबतीतील आपल्या जीवनातील आदर जेव्हा आपण दर्शवितो ते आपली पहिली परिपक्वतेचे मार्गदर्शन आहे. का बरं? या अब्राहमाच्या बाबतीत मी एवढं सांगत आहे, त्याकडे वळण्याच्या अगोदर बघा ना, किती मोठा जलप्रलय, इतका मोठा जलप्रलय, आणि त्यातून फक्त कल्पना करून पहा, आता मुंबईमधील परेल या परिसरामधील झालेल्या मोठ्या या पावसामुळे किती जणांच्या घरामध्ये पाऊस त्या ठिकाणी गेलेलं, जे हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरामध्ये, बाप रे, ते पाहूनच अंगावर काटा येतो. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये देखील प्रियांनो आपण पटकन हादरून जातो, परंतु तो जलप्रलय कल्पना करून पहा किती भयंकर तो असेल. आणि ती घटना आहे बरं का, ते बोलण्याकरिता सांगितलेली, लहान लेकरांना सांगितलेली नोहा आणि त्याच्या तारोची कथा कहाणी नाही, ती घडलेली घटना आहे. मला आश्चर्य काय वाटतं ते असं, सगळ्यांचा नाश झाला त्या पाण्याच्या द्वारे, परंतु तारू मध्ये असलेले हे 8 जण वाचले. हे 8 वाचले तर खरे, जवळजवळ 365 दिवसापेक्षा अधिक दिवस यांनी आपल्या प्रभूच्या बरोबरच्या कुटुंबाबरोबरच्या समक्षतेमध्ये वेळ घालवल्यानंतर जेव्हा हे तारूच्या बाहेर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पहिल्यांदा बाहेर पडले, तुम्ही कल्पना करून पहा, अशा परिस्थितीतून बाहेर पडणाऱ्या नोहाला आपल्या कुटुंबाला, प्रपंचाला चालवण्याकरिता सर्वात पहिली गोष्ट कोणती करण्याची गरज होती? सर्वात पहिली गोष्ट त्याने कोणती केली? गरज पाहता त्याला घर बांधण्याची होती, गरज पाहता कुटुंबाचा उदरनिर्वाहाची होती, गरज पाहता आपल्या सुखसोयींची तयारी करण्याची अगोदर तीच होती. परंतु पवित्र शास्त्रात मुद्दाम आपल्याला लिहून सांगितलेलं आहे की तारूतून बाहेर आल्यानंतर पहिली कृती जर त्याने काय केली तर त्याने वेदी उभारली, त्याने परमेश्वराची उपासना आराधना केली. तो आपल्या गुडघ्यावर आला, वेदीच्या समोर आला, परमेश्वराला उंच केलं आणि त्याचा सुवास घेऊन परमेश्वराने काय केलं? फक्त नोहा बरोबरच नव्हे, सर्व पृथ्वी बरोबर, म्हणजे तुमच्या आणि माझ्या बरोबर परमेश्वराने करार केला. तो पहिला करार आहे, त्याला नोहाशी केलेला करार असं म्हणतात. त्याचे अनेक पैलू आणि अनेक सत्य आहेत. या संध्याकाळी मला इतकं मात्र निश्चित सांगू द्या, जे परमेश्वराचा आदर करतात परमेश्वर त्यांचा आदर करतो आणि परमेश्वर त्यांना आशीर्वादाचे वाहक करत असतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या ठिकाणी 2 मिनिटं माझ्या बरोबर बघाल का? अब्राहमाच्या जीवनामध्ये त्याने त्या ठिकाणी वेदी उभारली, त्याने त्या ठिकाणी विसाव्याचं ठिकाण विशेष जबाबदारीचं ठिकाण केलं, ते वेदीचं ठिकाण केलं. ही त्याची पहिली वेळ नव्हती बर का, ही त्याची नेहमीची सवय होती. जर उत्पत्ती 12वा अध्याय 7 आणि 8 वाचलं तर एका बाजूला काय होतं? एका बाजूला आय आणि दुसऱ्या बाजूला बेथेल. बेथेल म्हणजे देवाचे घर, आय म्हणजे नाशाचा ढीग. एका बाजूला देवाला न मानणारे, दुसऱ्या बाजूला देवाच्या घराचा आदर करणारे. बघा ना, आणि या दोघांच्या मध्ये अब्राहमाने 2 कृती केल्या. 1, त्याने आपला डेरा दिला, त्याने आपला तंबू बांधला. 2, त्याने आपली वेदी उभारली. धन्य ते विश्वासणारे. आपल्या आजूबाजूला आय नगर असताना, हा नाशाचा ढिगारा असताना, आपण जे तंबू मध्ये राहणारे आहोत म्हणजे परके आणि प्रवासी असे आहोत, याची कल्पना ठेवून या जगामध्ये जगणारे.
मग आपलं घर कदाचित फ्लॅट असेल, आपलं घर कदाचित चांगलं भक्कम बांधलेलं असेल, असू द्या, देवाला धन्यवाद देऊया. आपण कोणत्याही घरात का असे ना, आपली विचारधारणा काय असावी? डेरा, तंबू, थोडे दिवस, तात्कालीन, परके आणि प्रवासी, हा दृष्टिकोन ठेवून जेव्हा कधी अब्रामाच्या बाबतीत आपण वाचाल, त्याने डेरा दिला, त्याने वेदी उभारली, त्याने डेरा दिला, त्याने वेदी उभारली. There are these two things always linked with the life of Abraham. He raised a tent, he built an altar. Tent and altar are the two significant things in the life of Abraham. इब्राहिम के जीवन में तंबू या डेरा, उसके साथ वेदी, ये हमेशा संलग्न रहा, साथ साथ रहा. या दोन गोष्टी नेहमी त्याच्या जीवनात संलग्न असतील. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या ख्रिस्ती जीवनामध्ये परमेश्वराची ओळख प्राप्त करत पुढे जात असताना आपल्या डेऱ्याच्या वृत्तीमध्ये राहूया. एवढंच नव्हे, आपली वेदी असू देऊया. ही त्याची पहिली वेळ नव्हती. मी म्हंटल, ही त्याची नेहमीची सवय होती. ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करणाऱ्यांनो, आपल्या जीवनात डेऱ्याची वृत्ती आणि वेदीची रचना कधीही विसरायला नको. आज ती वेदी माझ्या घरामध्ये आहे का? आज ती वेदी माझ्या कुटुंबामध्ये आहे का? आज त्या कौटुंबिक वेदीच्या अभावे मी सांगू का, कितीतरी जणांनी आपल्या विश्वासास झुगारून दिलेला आहे. कितीतरी जणांनी आपल्या विश्वासाचं तारू फुटलेला अनुभव केलेला आहे. कितीतरी कुटुंबामध्ये दुःख आणि त्रास त्यामुळे आहेत. मला एक वाक्य वाचून मग पुढे जाऊ द्या. 5 गोष्टी सांगायच्या होत्या. एक, त्याने ते उपासनेचे ठिकाण केले, वेदीचे ठिकाण केले, आराधनेचे ठिकाण केले. ही त्याची नेहमीची सवय होती आणि ती सातत्याने करत 20व्यामध्ये अनेक वर्षानंतर आल्यानंतर देखील त्याने ही बाब विसरली नाही. त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला. हे कुठपर्यंत त्याने केलं? मला हे वचन फार आवडतं. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 9वे वचन. तिथे काय दिले माहितीये का? विश्वासाने तो म्हणजे अब्राहम वचन दत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला आणि त्याच वतनात, आता अंडरलाईन करा, त्याचे जोडीचे वारीस कोण बरं? म्हणे इसहाक. कोण बरं? म्हणे याकोब. यांच्या बरोबर तो बंगल्यामध्ये वस्ती करत होता. ना ना ना, तो डेऱ्यामध्ये वस्ती करत होता. माझ्या प्रियांनो, बघा ना, तुम्ही आणि मी आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात केली. आपण कुठे होतो बरं? आपलं राहणीमान कसं होतं? आपलं विद्याभ्यास किती होता? आपल्या घराची परिस्थिती कशी होती? आपण कोणी का असे ना, किती वर्ष आपण या प्रभू बरोबर चाललेलो आहोत. असा एकही आढळणार नाही की जो म्हणेल, मी प्रभूच्या मागे आलो म्हणून मी कंगाल झालो. प्रथम तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. माझं मन का भरून येतं माहिती का? परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलं, परंतु भरभरून दिलेल्या गोष्टींमुळे मला गर्व नको, मला अहंकार नको, मला माझा मीपणा नको, मला माझा मोठेपणा नको, मला दुसऱ्यांबरोबरची तुलना नको. हे प्रभू, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर देखील जर त्याच्या विश्वासाच्या खात्रीबद्दल जर काही सांगण्यात आलं असेल, तर तो जणू काही प्रवासी म्हणून राहिला, डेऱ्यात राहिला. आणि आता कोणाबरोबर आहे? एक पिढी नव्हे, दुसरी पिढी नव्हे, तिसरी पिढी. अब्राहम आहे, इसहाक आहे, याकोब आहे. धन्य ते कुटुंब जे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या लेकरांबरोबर राहत आहेत. एवढंच नव्हे, नातवंडाबरोबर राहत आहेत. आणि काही जणांना आशीर्वाद आहे, परतुंडाबरोबर पण ते राहत आहेत. डेऱ्यामध्ये आपण आहोत. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या जीवनातील सातत्यामध्ये अब्राहमाने परमेश्वराचा आदर केला. एक. दुसरी गोष्ट पटकन बघूया. तिथे 33व्या वचनामध्येच आपण वाचलं. बघा बरं माझ्या बरोबर 21 आणि 33. मग अब्राहमाने बेरशेबा येथे शिलवृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. हे वाक्य मी 5 वेळा वाचणार, 15 वेळा वाचणार. का बरं माहिती का? या वाक्याने माझं जीवन बदललं. He not only made it a place of worship, but he made it a place of work. त्याने फक्त ते उपासनेचं ठिकाण केलं एवढंच नव्हे, त्याने ते उपक्रमाचं ठिकाण केलं. त्याने झाड नाही लावलं, त्याने झाडी लावली.
ही प्लांटेड अ ग्राव. सुरुवातीलाच सांगताना मी म्हंटल, प्रियांनो, तो आराम खुर्ची घेऊन रिटायरमेंटचे दिवस अनुभवण्याकरिता त्या ठिकाणी बस आता झालं माझं सगळं. आपण सगळं त्या दिवसाची वाट पाहत आहोत. कधी हे सगळं संपेल, कधी मला आराम मिळेल, हे ना आपण सगळेजण वाट पाहत आहोत, धावपळ करत आहोत. कधी मला आराम मिळेल, कधी मला सुटका मिळेल, कधी मला शांती मिळेल, कधी मी निश्चिंत बसून म्हणेल हे प्रभू धन्यवाद. आणि तो दिवस ऐकलं का आपल्या जीवनात इथे कधीच मिळणार नाही. आपल्या खरं विश्रांतीचं ठिकाण प्रभू तयार करत आहे. खरा विसाव्याचं ठिकाण तिथे असणार आहे. म्हणून म्हटलं आहे प्रभू मध्ये विसावा घेणारे. तो प्रभूमधील विसाव्याचा अनुभव घेत असताना या जगामध्ये प्रभूची इच्छा आहे की आपण उपक्रम करणारे असावे, आपण क्रियाशील असावे, आपण सक्रिय असावे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर देखील तो तिथे शांत बसला नाहीये, तो तिथे झाडी लावत आहे, तो काम करत आहे, तो मेहनत करत आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे, जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते धन्य. का बरं? त्यांच्या बाबतीत पुढे म्हटलं आहे, कारण ते आपल्या वृद्धापकाळातही फळ देत राहते. आपल्या अनुभवी आहेत. प्रियांनो, आपल्या प्रत्येकावर परमेश्वर तो आशीर्वाद देव की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रभूने दिलेल्या सर्व गोष्टींचा उत्तम लाभ आणि अनुभव घेत असताना मी माझ्या कुटुंबाबरोबर या प्रभूसाठी किती उपयोगी पडू शकत आहे, किती सक्रिय कार्यामध्ये पुढे जाऊ शकत आहे, किती मी प्रभूसाठी परिश्रम करू शकत आहे. इथे अंडरलाईन करूया, प्रभूमधील तुमचे श्रम कधीही व्यर्थ नाही. म्हणून बंधुजन हो, त्यामध्ये अधिक तत्पर व्हा. प्रभू तुमचं माझं सहाय्य करो. ह्या प्रभूच्या कामातील जो विसावा आहे ना, तो फार वेगळा आहे. ह्या प्रभूच्या कामातील जो आनंद आहे ना, तो अगदी वेगळा आहे. तुम्ही पहा ना, 2 मिनिटं कोणाला 2 गोष्टी सांगून पहा, प्रभूच्या गोष्टी बोलून पहा, प्रभूचं गीत ऐकून पहा. आता प्रिय बहिणीने जे गाणं गायलं हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. मला माझं मन लगेच भरून येतं, माझ्या डोळ्यात लगेच अश्रू येतात. या प्रभूसारखा प्रभू आपल्याला लाभलेला आहे. या प्रभूसाठी मी काय करत आहे, मी किती जगत आहे, मी काय देत आहे, मी काय बोलत आहे, मी काय परिश्रम घेते. माझ्या प्रियांनो, या प्रभूच्या नावात तुम्ही मी जे छोटं छोटं कार्य करू, एकमेकांना उत्तेजन देण्यास, मदत करण्यास, सहाय्य करण्यास, फोन करण्यास, लिहिण्यास, विचारपूस करण्यास, प्रार्थना करण्यास आपण सहज म्हणून जातो. हो, असं आहे का ब्रदर, आम्ही प्रार्थना करू. खरंच किती वेळ आपण प्रार्थना करतो बरं? छातीवर हात ठेवून स्वतःला प्रश्न करा. एकदा करून पहा, त्याचा आनंदच वेगळा. एकदा त्या दुःखात, त्या ऑपरेशनच्या थिएटरमध्ये असलेल्या त्या कुटुंबास, त्या विरह दुःखाच्या अनुभवातून जाणाऱ्या कुटुंबास एकदा बोलून तर पहा, एकदा सांगून पहा, एकदा विचारपूस करून पहा, तुम्हाला इतका आनंद मिळेल. मी यासाठी हे सांगतो कारण प्रभूचा दास म्हणून अनेक लोकांशी, अनेक ठिकाणच्या लोकांशी माझा संपर्क असल्यामुळे अनेक जण फोन करतात. आणि एकेकाचे फोन जर तुम्ही ऐकले तर इतके वेगळे आणि काही वेळा ते विचित्र असे असतात. काही जण काही शास्त्रातील प्रश्न विचारतात, काही जण एक वचन त्यांना सापडलं तर म्हणतात, अंकल हे वचन कुठे आहे, मला सांगाल का? मला आश्चर्य वाटतं, जणू काही मी त्यांच्यासाठी एक एन्सायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी आहे की कॉन्कॉर्डन्स आहे. पण त्यांच्याशी बोलताना जेव्हा मी ते वचन सांगतो, माझं मन ह्यासाठी भरून येतं की या बंधू बहिणींचा जो साधेपणा, भोळेपणा त्यातून दिसून येतो, ते ऍटलिस्ट प्रभूबद्दल विचार करत आहे, वचनाबद्दल विचार करत आहे, अधिक जाणून घेऊ पाहत आहे. आणि त्यांच्या बरोबर अनेक वेळा सुवार्तेची एक सभा मागच्या दिवसात झाली. मी सहज बोलता बोलता शंभरुणी स्त्रीचा उल्लेख केला होता. मला आश्चर्य वाटलं, कसं कोणाला मी त्यांना ओळखत नाही, कधी पाहिलं नाही. त्यांचा फोन आला, म्हणे आम्ही त्या दिवशी तुमची ती सुवार्ता ऐकली होती, माझ्या जीवनातून शंभरुणी स्त्रीचाच अनुभव होऊन गेला. आज मी फार एकटी आहे, मी फार दुःखी आहे, मी वयस्कर आहे, मला सहाय्य करणारं आज कोणी नाहीये. मी अशा परिस्थितीतून जाताना माझी विनंती आहे, कृपा करून माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी, सुनेसाठी त्यांनी पण प्रभूमध्ये यावं म्हणून प्रार्थना कराल का? माहिती काय केलं? त्याच फोनवर त्या प्रिय बहिणी बरोबर प्रार्थना केली. आणखी एक आठवडा निघून गेलं नाही, पुन्हा त्यांचा फोन आला. मला आश्चर्य वाटलं, मी नाव विसरलो होतो, परंतु पुन्हा पाहिलं, त्यांनी ओळख पटवून दिली. म्हणे कृपा करून माझ्या सुनेसाठी प्रार्थना करा, आज तिची तब्येत फार खराब आहे, ती गरोदर आहे आणि अशा परिस्थितीतून जात आहे. मी त्यांना म्हटलं, एक काम कराल का, कृपा करून हा मोबाईल फोन घेऊन त्यांच्या खोलीमध्ये जा. ती मला एक संधी प्रभूने दिलेली, मी देवाला धन्यवाद देतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जेव्हा तो मुलगा जो विश्वास ठेवत नाही, जेव्हा ती सून विश्वास ठेवत नाही,
त्या स्पीकर फोनवर ते 2 शब्द प्रभू बद्दलचे आणि कळकळीची प्रार्थना त्या बहिणीच्या आरोग्यासाठी आणि महत्वाची गरज की प्रभू जो यहोवा रोफेका आहे, जो यहोवा राफी आहे, जेहोवा रोफेका आरोग्य देणारा देव, त्याचा परिचय जर फक्त त्या कानावर गेला, बाकी सगळं प्रभू करो, इतकं समाधान मिळतं. आज आपण या अब्राहमाप्रमाणे आपल्या विसाव्याचं ठिकाण, आपल्या जीवनात परमेश्वराने केलेल्या इतक्या उपकारांचं ठिकाण, हे आपल्या उत्तरदायित्वाचं, आपल्या जबाबदारीचं, विशेष जबाबदारीचं ठिकाण करत आहोत का? त्याने ते उपासनेचं ठिकाण केलं. 2, त्याने ते उपक्रमाचं ठिकाण केलं. 3, त्याने ते उत्तम साक्षीचं ठिकाण केलं. आपण उत्पत्ती 21 मध्ये आहात ना? बघा बरं त्यातील 22वं वचन. उत्पत्ती 21 आणि 22. त्या सुमारास असे झाले की अभिमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्राहमास म्हणाले, जे काही तुम्ही करिता, अंडरलाईन करा, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. त्यात देव तुमच्या बरोबर आहे. त्यात देव तुमच्या बरोबर आहे. काय साक्ष म्हणाले. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, कोण साक्ष देते? कोणाबद्दल साक्ष देते? तो कुठून येत आहे? तो कुठे येत आहे? तो राजवाड्यातून येत आहे? तो तंबूमध्ये बसलेल्या राहणाऱ्या माणसाकडे येत आहे? इतका महान माणूस इतक्या लहान माणसाला येऊन त्या महान परमेश्वराची ओळख याला झाल्यामुळे तो म्हणत आहे. त्याने ते ठिकाण उत्तम साक्षीचं ठिकाण केलं. दुसऱ्या शब्दामध्ये सांगू का? अब्राहम जिथे कुठे गेला त्या ठिकाणी तो देवाच्या समक्षतेला आपल्या बरोबर घेऊन गेला. देव तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, जिथे देव आहे ना तिथे पाप नाहीये. जिथे देव आहे ना तिथे अवज्ञा नाहीये. जिथे देव आहे ना तिथे ज्या देहाच्या गोष्टी आहेत त्या नाहीयेत. जिथे देव आहे ना तिथे साक्ष आहे. तुमच्या बरोबर देव आहे. किती मोठी साक्ष अब्राहमाने त्या ठिकाणी उभी केलेली आपल्याला आढळते. अभिमलेख त्याचा सेनापती अब्राहमाच्या डेऱ्यात येऊन त्याच्याबद्दलची ही साक्ष देत असलेले आपल्याला आढळतात. दुसऱ्या शब्दामध्ये आपण आपल्याबद्दल खूप बोलू, परंतु आपल्याबद्दल इतर काय बोलतात ती साक्ष असते बरं का. आपण स्वतःचा मोठेपणा सगळे करू शकतो आणि दाखवू शकतो. या दिवसांमध्ये तर खूप सावध राहायला पाहिजे. हे प्रभू, तू माझी साक्ष, ही प्रभावी साक्ष कर. इट वॉज अन एव्हिडंट टू अदर्स दॅट गॉड वॉज विथ हिम. हा इतरांना पुरावा मिळाला की ह्याच्या बरोबर परमेश्वर आहे. बघा ना, तो तर रस्त्याने चालला होता. ती पटकन आपल्या नवऱ्याला जाऊन म्हणते, अहो ऐकलं का? हा मनुष्य नेहमी या ठिकाणाहून मी जाताना पाहते. मला वाटतं आपण आपली ही वरची खोली ना ही याच्याकरिता नीटनेटकी करून देऊया. का बरं? कारण हा परमेश्वराचा पवित्र दास आहे असे मला दिसून येते. आता ही पवित्रता त्याच्या चेहऱ्यावर होती का? त्याच्या वस्त्रामध्ये होती का? त्याच्या वेशभूषेमध्ये होती का? माहित नाही. परंतु त्याची एक छाप, त्याची एक मोहर, त्याचे एक झलक या स्त्रीच्या जीवनात मिळाली. आणि किती उदाहरण त्या स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबात मिळालेल्या त्या आशीर्वादाबद्दल आपण वाचतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज इतर आपल्या घरातले, आपल्या शेजारचे, आपल्या कामावरच्या ठिकाणचे काय माझ्याबद्दल बोलत आहेत हे फार महत्वाचं आहे. या दिवसांमध्ये सर्वात महत्वाची परीक्षा जर कोणती असेल तर ती आहे आपापली साक्ष, ऐका, आपापली साक्ष टिकवण्याची परीक्षा. The greatest of the test that we are experiencing today is to maintain the testimony. आपली साक्ष राखून ठेवण्याकरिता प्रभू तुमचं माझं सहाय्य करू. त्याने ते उपासनेचे ठिकाण केले. 2, त्याने ते उपक्रमाचे ठिकाण केले. 3, त्याने ते उत्तम साक्षीचे ठिकाण केले. 4, त्याने ते उत्तम शिक्षणाचे ठिकाण केले. तुम्ही म्हणाल कुठे ते लिहिलंय? आम्हाला तर काही दिसलं नाही. तुम्हाला कसं दिसलं? बघा बरं, 22वा अध्याय
आणि 7वं वचन. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे? कोकरू कोठे आहे? कोण म्हणते? इसहाक. कोणाला? वडिलांना, अब्राहमाला. इसहाकाला कसं का माहित होतं की होमार्पणासाठी कोकरूची गरज आहे? त्याला कोणी सांगितलं? तो संडे स्कूल मध्ये गेला ना 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 तो VBS मध्ये गेला, तो चिल्ड्रन क्लब मध्ये गेला, तो युथ मीटिंग मध्ये गेला. हे काही नव्हतं बरं का बंधू बहिणींनो, हे काही नव्हतं. त्या डेऱ्यामध्ये राहत असताना या आई वडिलांनी आपल्या लेकराला या होमार्पणाचं महत्व शिकवलेलं, होमार्पणाकरिता आपल्या बरोबर संगती नेलेलं, होमार्पणाच्या प्रत्येक दर्शनात त्याला त्या ठिकाणी उभं केलेलं, त्याने पाहिलेलं, त्याने ऐकलेलं, त्याने परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या जीवनात अनुभव केलेला, हे सगळ्या गोष्टी त्याने पाहिलेल्या होत्या. कुठे? आपल्या घरामध्ये. कोणाच्या मध्ये? आपल्या आई वडिलांच्या मध्ये. आपल्या लेकरांचं प्रशिक्षणाचं पहिलं ठिकाण हे आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे. स्वतःलाच एक प्रश्न करा, माझ्या लेकरांनी मला कधी शेवटी असा आध्यात्मिक प्रश्न घरामध्ये केला? अशा आध्यात्मिक बाबीबद्दल चर्चा केली, आध्यात्मिक बाबीबद्दल त्यांनी विचारपूस केली. बघा ना, बाकी सगळ्या गोष्टींची विचारपूस होते, आध्यात्मिक गोष्टींची चर्चा, विचारपूस आणि त्याबद्दलचं बोलणं आपल्या कुटुंबामध्ये असणं किती गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं ना, अनुवादाचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये, उठता बसता निसता चालता फिरता काय करा? तुम्ही वचने बोला, तुम्ही वचने सांगा, वचनाची चर्चा करा. याचा अर्थ असा नाही की त्या लेकरांना अगदी वैताग करून टाकणार, ना ना ना. त्या वचनाची मधुरता, त्या वचनाची सुंदरता, आता हे मोठेपणा म्हणून सांगत नाही. कुटुंबामधील अनेक अशा आमच्या एकमेकांच्या चर्चेमध्ये बोललेल्या गोष्टींच्या द्वारे अनेक वेळा हे संदेश तयार होत असतात आणि त्याला एक वेगळं रूप आणि स्वरूप येतं. दुसऱ्या शब्दामध्ये, कौटुंबिक चर्चेतील आध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलण्याच्या द्वारे त्याला इंग्रजीमध्ये बायबल रीडिंग म्हणतात. बायबल रीडिंग हा एक शास्त्र अभ्यासाचा एक चांगला प्रकार आहे आणि त्या प्रकारामध्ये एक वचनाची फोड 4 जणांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अनुभवास घेतो, वाव, त्या वचनाची सुंदरता आपल्याला अनुभवास मिळते. हे शिक्षण त्याला कुठे मिळालं? हे त्याला आपल्या घरामध्ये मिळालं. प्रिय बंधू बहिणींनो, मी विषय लांबवत नाही, कारण मला महत्वाच्या 2 गोष्टी सांगायच्या आहेत. ऐका, त्याने ते उपासनेचं ठिकाण केलं, त्याने ते उपक्रमाचं ठिकाण केलं, त्याने ते उत्तम साक्षीचं ठिकाण केलं, त्याने ते उत्तम शिक्षणाचं ठिकाण केलं. आज आपण वेळ आणि वेळात वेळ काढून एक आपल्या घरामध्ये शास्त्र उघडूया, शास्त्र वाचूया, शास्त्र बोलूया, शास्त्र गाऊया, शास्त्र शिकूया, शास्त्र मनन करूया, शास्त्र सांगूया. तुम्ही एवढं करून तर पहा. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रभू तुमच्यासाठी केलेलं तुम्हास अनुभवायस मिळेल. त्याने ते उचित शिक्षणाचे ठिकाण केले. 5वी गोष्ट त्याच्याबद्दल वाचताना, या 4 पेक्षा बरं, कारण तिथे मी असं त्याने ते उपयुक्त तयारीचे ठिकाण केले. म्हणजे काय? उपयुक्त तयारीचे ठिकाण. का बरं परमेश्वराची उपासना मी करावी? का बरं परमेश्वरासाठी उपक्रम करत मी जगावे? का बरं परमेश्वरासाठी मी उत्तम साक्षीचे जीवन जगावे? का बरं उत्तम आणि उचित शिक्षणाने मी माझ्या कुटुंबाला मार्गदर्शन करून त्याप्रमाणे जगणारं जीवन जगावे? याद्वारे परमेश्वर काय करत आहे माहिती का? तो तुमची माझी उपयुक्त तयारी करू इच्छित आहे. कोणती तयारी? जी आपल्याला 22व्या अध्यायातील 1ल्या वचनामध्ये बोललेली आढळते. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास, ऐकलं का, कसोटीस लाविले आणि म्हटलं आहे, त्याने अब्राहमाशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, कोण आहे? ना ना ना. अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? आणि आज्ञा आली, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक, तुझा प्रिय
इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने म्हटले, हे परमेश्वरा, असं कसं? तू आत्ताच तर मला इतक्या वर्षानंतर ते लेकरू दिलं. थोडं थांब ना. जर त्याला मारायलाच, त्याला अर्पण करायलाच तू मागणार होता, तर तू मला त्याला दिलंच तरी कशाला? ना ना ना. माझ्या प्रियांनो, शास्त्र असं म्हणते, तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि तो तयारीनिशी त्या ठिकाणाकडे जाण्यास निघाला. Listen a sentence that I am going to make. A prepared person is never perplexed at the sudden dawn of a calamity in his or her life. एक तयार झालेला व्यक्ती आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम होत असतो. कोण? तयार केलेला व्यक्ती. आणि ते तयारीचं ठिकाण बेरशेबा होतं. आणि त्या ठिकाणी उचित शिक्षण देऊन, उचित साक्ष ठेवून, उचित उपक्रम करून आणि परमेश्वराच्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये पुढे जात असलेला त्या ठिकाणी उपयुक्त तयारीसाठी घडवलेला असा होता. बघा, पुढचा फोन काय आपल्याला माहित नाही, पुढची परिस्थिती काय आपल्याला माहित नाही, कोणतीही परिस्थिती काय येईना, काही का विपरीत होईना, हे प्रभू तू माझा आमचा इतका विश्वास वाढव की आम्ही अब्राहमाप्रमाणे त्या अनुभवातून जाऊ शकू. तू बोल आणि मी ती आज्ञा म्हणून समजावी, तू कर आणि मी ते तुझ्यापासूनची कृती म्हणून समजावी आणि तुझा आदर करत मी पुढे जावे. मी म्हंटल 2 गोष्टी अब्राहमाने केल्या. 1, त्याने वृक्ष लावला. 2, त्याने प्रार्थना केली. ही प्लांटेड अ ट्री अँड ही प्रेड अ प्रेयर. 2 मिनिटं माझ्याबरोबर पहा. जेव्हा त्याने प्लांटेड अ ट्री किंवा वृक्ष लाविला असं म्हटलं आहे, त्याने ह्या 5 गोष्टी त्यामध्ये केलेल्या आढळतात. 1, त्याने ते उपासनेचे ठिकाण केले. 2, त्याने ते उपक्रमाचे ठिकाण केले. 3, त्याने ते उत्तम साक्षीचे ठिकाण केले. 4, त्याने ते उत्तम शिक्षण देण्याचे ठिकाण असे केले. 5, त्याने ते उपयुक्त तयारीने परमेश्वराजवळ प्रार्थना केली. आता प्रार्थना केली एवढंच लिहिलं आहे. माहित नाही ती उपकार स्तुतीची प्रार्थना होती की ती उपकार करावी म्हणून विनंती होती. We are not told was it a prayer of praise or a prayer of request or petition. परंतु काही का असते ना, त्यातून तो एक गोष्ट निश्चित सांगू इच्छित होता. कोणती बरं? त्यामधून त्याला एवढंच सांगायचं होतं की परमेश्वराशिवाय मला आशीर्वाद कोणी देऊ शकत नाही. म्हणून तो प्रार्थना करत असेल. आशीर्वादाचा स्रोत परमेश्वर आहे. परमेश्वराकडे मागणी करणारा, परमेश्वरावर अवलंबून राहणारा, परमेश्वराशिवाय आपल्या जीवनात कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त न होऊ शकणाऱ्या अनुभवातून तो काय म्हणतो? काय? देवामुळेच सर्व गोष्टी मिळू शकतात, देवाकडूनच सर्व गोष्टी प्राप्त होतात, देवाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. काय म्हटलं योहान 3:21 मध्ये? वरून दिल्याशिवाय मनुष्याला खाली कोणत्याही चांगल्या उत्तम गोष्टीचा लाभ घडू शकत नाही. त्याने देवाजवळ प्रार्थना केली. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्याने ही जी प्रार्थना केली त्यातून एक गोष्ट सांगू इच्छितो. वृक्ष लावणं असो की प्रार्थना करणं असो, या दोन्ही गोष्टी त्याने सनातन देव परमेश्वर याच्या नावाने केली. ह्या देवाचा नवीन परिचय त्याला त्या ठिकाणी झालेला आपल्याला आढळतो. आणि त्या देवाच्या नावात त्याने केलं म्हणजे त्याने काय केलं बरं? त्याचं सुंदर चित्र या ठिकाणी आपल्याला आढळतं. ही इज एल ओलॅम, ही इज एव्हरलास्टिंग गॉड. अनादी काळापासून अनंत काळपर्यंत असलेला परमेश्वर आहे याची ओळख त्याला पटली. म्हणजे काय? कारण त्याच अध्यायामध्ये आपण त्याच्या बाबतीत घडलेली घटना वाचतो. 21व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण वाचतो की तो वयातीत आलेला, ती वयातीत आलेली सर्व मनुष्यांच्या रीतीप्रमाणे नैसर्गिकरित्या बंद होत असलेल्या, कधी मिळू न शकत असणाऱ्या अनुभवातून तो चाललेला असताना परमेश्वराने त्याच्या जीवनात अद्भुत कृत्य केलं.
आणि ती काय म्हटली? परमेश्वराने मला हसविले आहे. प्रियांनो, हे हास्य त्यांच्या जीवनात इतक्या वर्षानंतर आलं. ह्या अगोदरच्या वर्षाच्या काळाकडे पाहिलं, लोक त्यांच्यावर हसत होते. आता ती म्हणते, जे कोणी ऐकतील ते माझ्यावर नव्हे, ते माझ्या बरोबर हसतील. परमेश्वर हे आश्चर्य कृत्य ज्यांच्या जीवनात करतो त्यांचा आनंद द्विगुणित होत असतो. आणि ते अब्राहमाच्या जीवनात त्याला कळून चुकलं. त्याचं थोडक्यात एक वाक्य सांगायचं तर असं सांगेल, जे आपल्या जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणून आढळते ती काय माहिती का? या वेळेचं, या समयाचं, हे बंधनाचं जे आपल्यावर जबर होत असते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो आणि त्या वेळेच्या पलीकडे आपण धडपड करून काहीतरी कार्य करू इच्छितो. त्याने पण केलं, चूक केली, परंतु परमेश्वर आपल्या वचनानुसार त्याला आशीर्वाद देणारा ठरला, हे त्याला ह्या अध्यायामध्ये कळालं. दुसऱ्या शब्दामध्ये आपण नेहमी काय म्हणतो माहिती का? ऐका, टाइम इज पासिंग, एज इज क्रॉसिंग. टाइम इज पासिंग, एज इज क्रॉसिंग. अब्राहम वॉज सीइंग दिस टू थिंग्स इन हिज लाईफ. वेळ निघून जात आहे, वय वाढत आहे. वेळ निघून जात आहे, वय वाढत आहे. वेळ निघून जात आहे, वय वाढत आहे. मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी बोललं पाहिजे, मी काहीतरी वागलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, त्या वचनाच्या विरुद्ध तो वागला आणि त्याचा दुष्परिणाम आजपर्यंत आपण भोगत आहोत. इश्माईल, एक गोष्ट तो देवाकडनं ह्यावेळी शिकला, तो असं, वेळ निघून जात आहे, वय निघून जात आहे, तरी पण परमेश्वराचं वचन कधी फोल ठरत नाही. टाइम इज पासिंग, एज इज क्रॉसिंग, बट द प्रॉमिसेस ऑफ गॉड आर नेव्हर नेव्हर फेलिंग. पौल जेव्हा रोमकरास पत्र 4 अध्याय 20 आणि 21 मध्ये त्याच्या विश्वासाबद्दल सांगतो, ते असं लिहिलेलं आपल्याला आढळतं. शेवटच्या 2-3 गोष्टी सांगून मी बंद करणार. 4 आणि 20. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अब्राहम अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे, अशी त्याची खात्री, अशी त्याची पक्की खात्री होती. त्याला कन्व्हिक्शन्स म्हणतात. बिलीफ इज वन थिंग बाय नोईंग थिंग्स ऑफ गॉड, बट कन्व्हिक्शन इज द नॉलेज इज अकंपनीड विथ एक्सपिरियन्स. त्याला कन्व्हिक्शन किंवा पक्की खात्री म्हटले. विश्वास म्हणजे हे शास्त्र जाणणे, शास्त्र ऐकण्याच्या द्वारे विश्वास. आपण वाचतो रोम 10:17, विश्वास ऐकण्याने आणि ऐकणे परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे होते. परंतु विश्वासाची खात्री ही कशाच्या द्वारे? जे ऐकलंय, जे धरलंय, जे आपल्या मनामध्ये आपण शिक्षण म्हणून, सिद्धांत म्हणून पकडलेला आहे, जेव्हा त्याप्रमाणे आपण जगतो, जेव्हा त्याप्रमाणे आपण अनुभव करतो, जेव्हा तो अनुभव आणि विश्वास संगती जातात, तेव्हा ते काय घडवून आणतात? कन्व्हिक्शन, खात्री, पक्की खात्री. काही का होईना मला माहितीये. कोण म्हटलं माहितीये का? ते 3 जण. आम्हाला माहिती देव आमचा ऐकतो, आम्हाला माहिती देव आम्हाला सोडवेल, परंतु हे राजा लक्षात ठेव, जरी देवाने आम्हाला सोडवलं नाही तरी आम्ही तुझ्या सांगण्याप्रमाणे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आम्ही वागणार नाही. काय खात्री, काय पक्की खात्री. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या दिवसामध्ये इतकं देवाचं वचन ऐकत असताना प्रभू तुमच्या माझ्या जीवनामध्ये खात्री नव्हे तर पक्की खात्री देव. या प्रभूला धरून चालण्यास, प्रभूचा गौरव करण्यास सनातन देव परमेश्वर जेव्हा त्याने या ठिकाणी ओळखलं, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या नावाने त्याने प्रार्थना केली, त्याला एवढं कळून चुकलं, काही का माझ्या जीवनात होईना, वेळ निघून जाओ, वय निघून जाओ, तरी वचन कधी फोल ठरणार नाही. त्या वचनाच्या विरुद्ध मी जाणार नाही, त्या वचनाला धरून मी जगणार. आणि आज ती तुमची माझी परीक्षाची घडी ज्यातून आपण जात आहोत. अशा परिस्थितीमध्ये 2 मिनिटं माझ्याबरोबर वेळ विचार कराल का? बघा ना, वेळ देवाने निर्माण केली. वेळ देवावर बंधनकारक नाही. वेळ याच्या बाहेर देव
वस्ती करणारा असा आहे. वेळ निर्माण करणारा, वेळेबाहेर असणारा, वेळेचं ज्याच्यावर नियंत्रण काबू नसणारा. तरी पण शास्त्रात म्हटलं आहे, काळाची पूर्णता झाली तेव्हा स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राच्या अधीन जन्मलेला असा तो आला. तुम्हाला मला मुक्त करण्यासाठी महान परमेश्वर वेळेमध्ये त्याने प्रवेश केला. 33.5 वर्ष तो ह्या जगामध्ये जगला. तुमच्या माझ्या पापांची क्षमा करण्याकरिता कालवरीच्या वधस्तंभावर तो प्राण देणारा ठरला. पापाचं वेतन मरण त्याने सहन केलं. पापाचं वेतन मरण माझ्या ऐवजीचं त्याने अनुभवलं. माझ्यासाठी तो आला. माझे पाप त्याने वाहिले. माझ्या ऐवजी तो मरण पावला. माझ्यावर त्याने तो मेलेल्यातून पुन्हा उठला. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठविले असं आपल्या डोक्यात नव्हे आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रभू सहाय्य करो त्या प्रभूकडे पाहण्यास. वेळेच्या बाहेर असणाऱ्याने वेळेत येऊन आपल्यासाठी केलेलं कार्य का बरं? कारण एक दिवस तो तुम्हाला मला या वेळेच्या बाहेर नेणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा की विश्वास ठेवू नका. त्याचं वचन ऐका किंवा त्याचं वचन ऐकू नका. त्याच्यावर विश्वास ठेवून या वचनाला पक्क्या खात्रीने जगा किंवा जगू नका. का बरं म्हटलं? कारण सगळेजण या वेळेच्या बाहेर लवकरच जाणार आहेत. त्याला अनंत काळ म्हटलेला आहे, सार्वकालीन काळ म्हटलेला आहे. आणि अब्राहमाला पूर्ण खात्री होती की त्याचा अनंत काळ खाली पडलेल्या त्या व्यक्तीप्रमाणे नसणार जो धनवान होता. त्याच्या दाराशी पडलेला, त्याच्याबरोबर जेव्हा त्याच्या उराशी त्या धनवानाने पाहिलं, अब्राहम कुठे आढळतो? अब्राहम वर आढळतो. प्रिय विश्वासणाऱ्या बंधू बहिणींनो, आपल्या विश्वासाचं प्रतिफळ आपल्याला देव देणार आहे. आपण तिकडे अब्राहमाच्या उराशी, अब्राहमाबरोबरच्या आशीर्वादामध्ये वर घेतले जाणार आहोत. म्हणूनच शास्त्रामध्ये म्हटलं आहे, आणि मला सांगता सांगता बोलून जाऊ द्या, काय म्हटले माहिती का? त्याच्या जीवनात ती त्याला संधी मिळाली, त्याने पकडली आणि प्रभू म्हणे, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. छोटीशी इच्छा होती, एक झलक येशू ख्रिस्ताची पाहावी. परंतु प्रभू त्याच्या घरात गेला. घरामध्ये त्याने दाखवलेल्या बदलामुळे त्याच्या जीवनात आशीर्वाद आला. आणि जेव्हा तिथे त्याच्याबद्दल बोललं गेलं, प्रभू काय म्हटलं माहिती का? कारण हा ही अब्राहमाचा पुत्र आहे. त्याचे पुत्र कन्या येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे हे आकाशातील तारे आणि समुद्रावरची जी वाळू म्हणून म्हटलेली आहे, माहिती का? ते तारे कोण आणि हे वाळू कोण? अहो, धन्यवाद देऊ त्या देवाला, त्या महान त्याच्या लोकांच्या बरोबर, त्याने करत असलेल्या इस्रायल लोकांच्या कार्याबरोबर तुमच्या माझ्यासारख्या परराष्ट्रीयांना पण तो आशीर्वाद आज परमेश्वर देव देत आहे. केव्हा? जेव्हा येशू ख्रिस्ताचा आपण आदर करू, त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याला प्रभू म्हणून आपल्या जीवनात प्रभुत्व देऊ, त्याच्यासाठी जगू. त्याने दिलेल्या ह्या विसाव्याचा आनंद उपभोगत असताना हे विशेष जबाबदारीचं ठिकाण करू. आणि अब्राहमाने ज्या 5 गोष्टी केल्या त्या आपणही करू. आणि त्या सनातन देवाची ओळख त्याला पटली, खात्री पक्की पटली की माझा देव परमेश्वर अनादी कालापासून अनंत काळापर्यंत आहे. आणि त्याच्या अनुभवामध्ये तो जगत पुढे गेला आणि त्याचा आशीर्वाद परमेश्वराने त्याला दिला. प्रियांनो, वेळ कशी का असेना, वय कसं का असेना, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी का असेना, परमेश्वर आणि त्याचे वचन कधीही फोल ठरणार नाही. प्रभू तो आशीर्वाद तुमच्या माझ्या जीवनात देव. एल ओलॅम, सनातन देव परमेश्वर, हे नवीन ओळख घेऊन अब्राहम प्रभूमध्ये परिवर्तित होऊन परिपक्व होऊन पुढे जात असलेला आपण पाहतो. या प्रभूची ओळख दैनंदिन जीवनात आपल्या परिस्थितीमध्ये साध्या भोळ्या विश्वासात प्रभूसाठी जगून ह्या कृती आपल्या जीवनातून दिसून येण्यास, हा आशीर्वाद मिळण्यास आणि आशीर्वादाचे वाहक होण्यास प्रभू तुमचं आणि माझं या दिवसामध्ये विशेष सहाय्य करो. प्रभू या वचनावर आपला विपुल आशीर्वाद देव. देवाची ओळख माझी पारख, माझी पारख, माझं परिवर्तन, माझं परिवर्तन, माझी परिपक्वता. या परिपक्वतेप्रत जाण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. प्रभू या वचनावर आपला विपुल आशीर्वाद देव. आमेन, आमेन.